ड्रिंक फ्रुटी ॲपी फक्त पितात ते. सलामीची जोडी मैदानामध्ये मनोज पाटील आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज सचिन बोलाडे. एक शिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहताय. टाइम ऑन या ठिकाणी केला जातोय. अगदी घडीलाची वेल पाहिली जाईल. टायमर ऑन आहे. याकडे लक्ष असू द्या. दोन्ही 12वे खेळाडू लक्ष असू द्या. 9:06 पहिला चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज ऋषी पहिले चेंडू फेकेल. वेगवान चेंडू, वेगवान फटका. डीप लॉकअपच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला हवाई सफर. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. संतोष शेलके सरपंच आयोजक लयच भारी. पहिल्या चेंडूमध्ये जी सुरुवात झाली होती टीट फॉर टॅट, जसे तसं उत्तर स्वप्नील पाटील या ठिकाणी दिलं जात आहे. जी सुरुवात आपण पाहिली ऋषी सौरव खारुडकरनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आणि या चेंडूमध्ये देखील षटकार आपण पाहताय. पुन्हा एकदा चेंडू डीप लॉंग ऑनच्या मध्ये शत्रशे वेगाने सत्या खारुडकर संघाचा संघनायक एका धावीने संघ जाऊन पोहोचताय 7 या आकड्यावरती. धावसंख्येचा विचार केला 81. गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय. या ठिकाणी ऑन स्क्रीन आमच्या स्पर्धेचे आयोजक चिंतामणी शेलके या ठिकाणी पाहिले जाईल. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय तुमच्यामध्ये पोहोचवला जाईल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सिंगल. दत्तात्रय ढवळे पाय एनर्जी किती आणि पुन्हा एकदा एनर्जी घेत असताना ही एनर्जी भल्या भल्याना गार करते, परंतु दत्तात्रय ढवळ्यांना काही होत नाही. दिवसाला 3 लागतात. फुल्लर लेनचा चेंडू फेकला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. चौकार. सरपंच प्रवीण शेठ म्हात्रेची काय सांगू नवलाई. काय सांगू नवलाई. काय सांगू नवलाई. महेंद्र शेठ भोईरे आमचा आधार स्तंभ भारी. उपसरपंच अरुण शेठ झाले आता ही त्याची ही न्यारी. किंजल युगंश ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. दत्तात्रय ढवळे यांच्याकडे पाहिले स्लो मोशन मध्ये नाचल्यानंतर अगदी मायकल जॅक्सनची आठवण करून देते जाते. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला. 11 धाव फलकावरती गोलंदाज ऋषीवरती चढवलं आक्रमण. अगदी देखणा फटका. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि पॉवरच्या मधून. हा चेंडू होईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. जलयुगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश गोवा शेलके स्मृतीचे शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. हंसिका 11 श्री केदारनाथ खोट कॅम्प संघ मैदानामध्ये खेळणार आहे. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती ती सुरुवात पाहायला मिळेल 15 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी आपण पाहताय. फलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय. मनोजच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 7 धावा आणि सचिनच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. तर चला टाइम अलर्ट आहे. हे पहिलं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ असताना या षटकामध्ये 3 मिनिटांहून अधिक वेळ खर्च केला जातोय. ऋषी चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अपटी बार चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. जाईल काय सांगू शकत नाही. किती पैसा घेऊन आला तरी पार्टी घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यानंतर दत्तात्रय ढवळे सांगतात की हा आनंद एन्जॉय करायचा. 21 धावा धाव फलकावरती. आणखी एक दमदार हिट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाव फलकावरती धावा लागला 27 या आकडा धावा धाव फलकावरती. सरपंच आला बघा मैदानी. जय हनुमान क्रिकेट संघाने आयोजन केलाय भारी. किंजल युगंश ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश गोवा शेलके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगंश ट्रॉफी. धन्यवाद डीजे. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नाहीये.
27 धावा ज्यावेळी फलंदाजी करीत होता पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमवल्या होत्या दुधेबरा टीमनं आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं धावा खर्च केल्या 27 81 धावा या मैदानामध्ये माग नाही मी आल्यानंतर सांगितलं होतं की डेची स्पर्धा या मैदानामध्ये खेळलो होतो अगदी छातीत कल येते या मैदानामध्ये खेळताना 80-85 धावा सहज होतात आणि इथे मात्र सुरुवात देखील तेच झाले 81 धावांचा पल्ला गाठायचा पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावायला लागला गेला 27 टाइम अलर्ट आहे तब्बल या षटकाचा तुम्ही 5 मिनिटं घेतल्यात त्यामुळे दुंदरेपाडा संघ कोणाची गय केली जाणार नाही याकडे लक्ष असू द्या ही सूचना येते आयोजक चिंतामणी शेळके यांच्या वतीनं आणि ती सूचना आम्ही तुमच्यामध्ये पोहोचवतोय याकडे फक्त लक्ष असू द्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करावी लागेल कारण स्क्वेअर लेग पण कोण आहेत तर संघ मोहीर आहेत कधी तुम्हाला रेड कार्ड दाखवतील आणि एक खेळाडू आत घ्यावा लागेल याकडे लक्ष असू द्या वेळेचं बंधन आम्हा आयोजकांच्या वतीनं देखील आहेत आणि त्यानंतर दत्तात्रय ढवले यांना देखील आज लवकर घरी जायचे उद्या कामाला जायचे ते देखील तेच सांगतात की मॅचेस लवकर झाल्या पाहिजेत गोलंदाज चैतन्य गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकणारी सज्ज 5 षटकांसाठी 5 गोलंदाज ही नियमावली आपण पाहताय बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात रिक्स उडवली फलंदाज बाद होईल का आणि हो क्रिकेटमधील आत्महत्या खराब कॉलिंग सचिनचं राहिलं आणि मनोज पाटीलला बाद होऊन माघारी परतावं लागेल ठेवला पाली खुर्द गावामध्ये चिंतामणी शेळके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी संतोष शेळके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेत आम्ही इशारा समजलो पंच नक्कीच गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय नौका खेळाडू मैदानामध्ये अमित 27 या आकड्यावरती फलंदाज बाद झाल्या पहिल्या क्रमांकाचा धावचीच्या स्वरूपामध्ये यश लाभले गेले दुधेबरा टीमला परंतु गोलंदाज पाहिला चैतन्य गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल दुसरी चेंडू फेकणारी सज्ज असेल वेगवान चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली हा चेंडू अगदी पडल्यानंतर ऑफस्टिकच्या जवळून जातोय सचिननं जी चुकी केली धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 27 मनोज पाटील सारख्या फलंदाजाला बाद करण्याची काही गरज नव्हती एका चेंडूमध्ये काहीच बिघडलं नसतं परंतु इथे मात्र चेंडू डॉट खेळला जातो सचिनच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा चैतन्य या षटकातील तिसरा चेंडू फेकणारी सज्ज असेल स्लोवर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता मात्र निराश असेल काय गोलंदाजी या ठिकाणी पाहिली जाते चेंडू पडल्यानंतर फ्लॅटेड डिलिव्हरी फेकली जातो स्वप्नील पाटील चेंडूला उंची कमी दिली गेली मागील गोलंदाजाचा ऋषिकेशचं जर गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं ज्यामध्ये 2 चेंडू शॉर्ट पिच फेकले 2 चेंडू ओव्हर पिच फेकले आणि त्या चेंडूमध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले या अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय चैतन्य 27 धाबा धावफलकावरती 1 बाद ही धावसंख्या आपण पाहत आहे धाबांचा पल्ला गाठायचा अगदी पुढे आला आणि चेंडूला फेकून दिला डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकारासाठी संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावर गोलंदाजी मार्कवरती आणखी एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न एक रिस्की धाव घेतली जाते एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि षटक जर आपण पाहिलं तब्बल एक सुंदर यशस्वी षटक राहिले गेले एक षटकार आलाय 7 धावा आणि एक धावचीच्या सर्वात फलंदाज बाद 34 धावा धावफलकात लागल्या गेल्यात 81 धावाचा पल्ला गाठत असताना इथून मात्र हे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चैतन्य हे षटक फेकत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला डीप लॉंग आपला चेंडू येतोय एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेने संघ जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त 17.50 सरासरी धावा जमवल्यात दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उसरली या संघानं
जाईल. टीम मीटिंग प्रत्येक षटकाने घेऊ नका ही विनंती येते आणि तब्बल 2 षटकांसाठी दुंदेरबारा टीमनं 9 मिनिटाचा अवधी खर्च केला गेला. हे षटक अगदी वेगाने फेकले गेले चैतन्याचं, त्यांचं देखील करू आपण वेलकम. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी धावांचा पल्ला गाठत असताना 81 धावा धावफलकावरती सनी चौधरी गोलंदाजी मार्कवरती आलाय. या संघामध्ये अनिकेतला देखील चांगली गोलंदाजी करताना आम्ही अनेक वेळेला पाहिलाय, परंतु आज जर पाहिलं या ठिकाणी अनेक नवीन चेहरे या संघामधून खेळताना पाहायला मिळते. दुंद्रेपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय म्हणजे नक्कीच दुंद्रेपाडा गावातील नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजक मिथुन सिनारे असतील, सुदर्शन चौधरी असतील आणि ऋषी असतील, यांचं देखील चांगलं योगदान त्या नाईट क्रिकेट स्पर्धेला आपण पाहिलंय. आणि इथून मात्र दुंद्रेपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. मोरिया 11 एक चांगला खेळ या संघाचा पाहायला मिळणार आहे. लेग स्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू पंचांचा इशाराला अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ह्या चेंडूवरती लेग स्टिकला चेंडू फेकलाय स्वप्नील आणि या चेंडूला फक्त दिशा दिली असती तर चेंडू सीमापार पाहायला मिळाला असता. 18 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. 15च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. जी सरासरी गाठायची त्या दिशेने वाटचाल करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये उसरली बुद्रुक संघ मैदानामध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज सनी शॉर्ट पेस लाईनचा चेंडू शॉट अँड पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील चेंडूवरती 6 धावा. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक गावची ग्रामदेवता आई एकविरेचं आई गावदेवीचं सुंदर गाणं आपण पाहिलंय. गावदेवी स्वप्नात तुमच्या नक्कीच येईल, परंतु तशी तुमची भक्ती देखील पाहिजे. परंतु येणाऱ्या अनेक लोकांच्या अंगामध्ये देव येतात. कसे येतात? काही संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की एक घी खाणाऱ्या कधी गुजराती बाईच्या अंगामध्ये कधी देव आला नाही, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला मटन मच्छी खाणाऱ्याच्या अंगामध्ये देव येतोय. आणि त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर पाहिलं कुठेतरी तुकाराम महाराजांना सांगितलेल्या ग्रंथामध्ये अवांताचा इशारा आलाय. अवांत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी या षटकामध्ये तुम्ही पाहताय सनी चौधरी. तब्बल या षटकामध्ये चेंडू फेकले गेले 3, ज्यामध्ये एक अवांतर आणि 2 अवांतर एक षटकार. एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या 43 धावा धावफलकावरती. खराब क्रिकेट या ठिकाणी तुम्ही पाहताय. थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी. आम्ही धावा एवढ्या जमवल्यात, सामना इझी घेऊन चालणार नाही, कारण तेवढीच चांगली दमदार फलंदाजी आपण उसरली संघामध्ये देखील पाहिले. खोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती आदळलाय. पंच सांगतात की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बनतोय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या येणारे चेंडू 16 आणि 37 धावसंख्येची गरज आहे मैदानामध्ये. खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जातात. इथून मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल. अद्याप 4 चेंडूची फेकी बाकी असणारे 3 चेंडू फेकले गेलेत, ज्यामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत आणि 2 चेंडू अवांतर या षटकामध्ये राहिले गेलेत. सनीचा हा चेंडू अगदी फुलर लेचा फेकला गेलाय. पंच पुन्हा एकदा वळतील अवांताचा इशारा केलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. अवांतर स्वरूपामध्ये चेंडू फेकले तर समोरतील संघाला हा शिमग्याचा बोनस असणार आहे. थोड्या दिवसामध्ये जर आपण पाहिले होळी येते आणि त्या होळीला जो शिमग्याचा सोंग असतो त्याला जे बोनस दिला जातो ना, तो बोनस या ठिकाणी दिला जातो गोलंदाज सनी चौधरीच्या माध्यमातून. खराब क्रिकेट स्पीडअप करा. दुंद्रेपाडा संघ या षटकासाठी अद्याप तुम्ही 4 मिनिटं घेतल्यात, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवावे लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अपटी बाहेर काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय की 4+1 5 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 5 धावाने संघ धावून पोहोचला. अर्धशतक धावफलकावरती लागलं गेले म्हणजे 31 धावसंख्येची गरज असणार आहे.
2 चेंडूमध्ये 15 धाबा खर्च केल्या गेल्यात. या गोलंदाजाला हल्लंय कुठून असे गावात मॅच पाहणारे सांगत असतील. दशरथ पाटील सर सांगत असतील की या गोलंदाजाला घरी नेऊन पक्का मारा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. फुलर लेनचा चेंडू. आणखी एक अवांतर येईल का आणि आणखी एक अवांतर आलाय. धावसंख्या 51, 30 धावसंख्येची गरज आहे. काय करतोय गोलंदाज. 5 षटकांसाठी स्वप्नील पाटील 5 गोलंदाज आहेत. तिसऱ्या गोलंदाज हे हाल आहेत ते येणार 2 गोलंदाज कसे असतील. 5 अवांतर फेकले गेलेत म्हणजे टोटल जर आपण पाहिलं उसरली संघाला 6 षटकांची मॅच खेळायला मिळणार आहे. आता 11 खेळाडू एकत्र येऊन सांगितलं तर त्याचा जे डोक्यामध्ये माइंडमध्ये सेटअप झालाय ना तो पूर्ण हँग होऊन जाईल. जसं मोबाईलवर कधी एकाच वेळी जास्त मॅचेस आले की मोबाईल हँग होऊन जातोय तसा गोलंदाज सनी चौधरी पूर्ण पण हँग झालाय आणि 5 चेंडू अवांतर फेकले गेलेत. खराब क्रिकेट गावासाठी खेळले तसा तुम्हाला सराव खूप चांगला करावा लागतोय. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल होईल का. संजय चेंडू खाली येतोय आणि देव देताने कर्म नेतय. संजयच्या हातामध्ये झेल पडला होता. सहज सोपा झेल पकडण्याची संधी होती. सत्या खारुडकर त्या ठिकाणी निराश असेल कारण एक साधा सोपा झेल होता. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. जीवनदान सचिनला दिलाय. त्या बॅटमधून सचिनला जीवनदान मिळालाय आणि जीवनदानानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय सचिनच्या बॅट मधून आलेला आणखी एक दिमागदार षटकार. एकूण 60 धावा धावफलकावरती. संजयने झोईल सोडला. 81 धावांचा पल्ला गाठत असताना त्या दिशेने वाटचाल करतोय उसरली संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय आणि सचिनच्या खेळीचा अंत. फलित बाद होईल 59 या सांघिक धावसंख्येवरती.